हाय हॅलो मैत्रिणो, कशा आहात? तर मस्त म्हणत असाल तर चला आज आपण गहू आणि गोलमणी मिक्स लॉंग मंगळसूत्र बनवणार आहोत। तर त्यासाठी लागणारं साहित्य मंगळसूत्रे, दोरा, परत सोनेरी मणी, गहू मणी, सोन्याची मणी, कातर आणि क्रिस्टलचे मणी हे आपलं सर्व साहित्य आहे। तर आपण आता मस्त छानसं लॉंग मंगळसूत्र बनवूया। तर चला त्यासाठी मी काय केलेलं आहे, तर एका साईडनी आपला दोरा लागतो। त्यासाठी आपला जेवढी साईज हवी आहे आपल्याला 36 इंच तेवढ्या साईजचा एका साईडचा दोरा घेतलेला आहे। तर तो दोरा घेतल्यानंतर त्याच्यामध्ये क्रिस्टलचे काळे मणी घालून घेतलेले आहेत। काळे मणी घालून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी अगोदर एक सोनेरी मणी घातला, सोनेरी मणीनंतर सोन्याचा मणी घातला, सोन्याचा मणी घालून झाल्यानंतर परत सोनेरी मणी, परत सोन्याचा मणी, परत सोनेरी मणी, नंतर आपला गहू मणी आलेला आहे। गहू मणी घातल्यानंतर परत सोनेरी सोन्याचा, सोनेरी सोन्याचा असे दोन मणी घालून घेतलेले आहेत। म्हणजे दोन सोन्याचे आणि दोन सोनेरी आणि एक मध्ये गहू मणी असा आपण ओवून घेतलेला आहे। त्यानंतर परत क्रिस्टलचे काळे मणीचे दोन पदर आपण ओवून घेतलेले आहेत। ते झाल्यानंतर परत सेम त्याच पद्धतीनं सोन्याचे मणी, गहू मणी, परत काळे मणी, तर आपले असे जवळपास दोन पदर गाठून झालेले आहेत। आणि आता आपण परत ना सोन्याचे दोन मणी घालून घेणार, त्याच्यानंतर परत आपण गहू मणी घालणार, परत सोनेरी आणि सोन्याचे मणी अशीच आपण छानशी पोत आज गाठवणार आहोत। तर तुम्हाला जर गहू आणि गोल मणी मिक्स लॉंग मंगळसूत्र जर आवडलं तर नक्कीच मला सांगा, कारण की खूप छान वाटतं। मी गाठलं आणि घालून पाहिल्यानंतर मला खूप आवडलं। हा मंगळसूत्र बनवायला खूप मेहनत घेतलेली आहे। तर त्यामुळं जे कोणी व्हिडिओ जर पाहत असेल ना, तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करत जा, कारण की तुमच्यासाठी मी रोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहे। तर तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असेल ना, तर लाईक करत जा मैत्रिणींनो, कारण की तुम्हाला दाखवण्यासाठी लाईव्ह व्हिडिओ शूट करायचं म्हणलं तर त्याला डबल मेहनत लागते। तर नक्की लाईक करत जा। तर आपण बोलता बोलता आपले 5 पदर गाठले गेले आहेत। म्हणजे आपलं एका साईडचं मंगळसूत्र मी पहिलंच गाठून घेतलं होतं आणि दुसऱ्या साईडचं मंगळसूत्राचं पदर तुम्हाला लाईव्ह दाखवण्यासाठी ठेवले होते। तर तुम्हाला लाईव्ह दाखवले कशा पद्धतीने गाठले। तर आता आपण मंगळसूत्रामध्ये जे आपलं आपण पदर होऊन घेतला होता एका साईडचा, तर त्या साईडचे हे बा असे जे पदर असतात ना, ते त्याच्यामधून काढून घ्यायचे आणि पदर काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जो आपले पदर पॅक असतात, तर त्या पॅक पदरामधून आपला जो दोरा आहे इकडल्या साईडचा, तर ही पूर्ण पोत आपल्याला त्याच्यामधून काढून घ्यायची आहे। तर हे अशा पद्धतीने पोत हातामध्ये धरायची आणि काळे मणी, सोनेरी मणी, सोन्याचे मणी सर्व आपल्याला पोत याच्यामधून काढून घ्यायची व्यवस्थित। म्हणजेच आपण काहींना काय होतं, असं मंगळसूत्र जर गाठायचं म्हटलं तर घरच्या घरी बसून ते जमत नाही, कारण की मंगळसूत्रे आणि डोरले व मंगळसूत्रे मणी जर सिंगल असेल तर आपण काय करतो, सरसकट दोऱ्याचं माप घेतो आणि दोऱ्याचं माप घेतल्यानंतर मण्यासारखं आपण सगळं होऊन जातो। पण हे असं मंगळसूत्र गाठायला थोडंसं जड जातं, काहींना जमत नाही। त्यासाठी मी हा स्पेशल व्हिडिओ बनवला आहे। म्हणजे तारीत मंगळसूत्र जर गुफलेलं जर असेल तर त्याच्यामध्ये पोत कशा पद्धतीने गाठून घ्यायची, तर हा व्हिडिओ ज्यांना कुणाला असं मंगळसूत्र गाठता येत नाही त्यांच्यासाठी स्पेशल आहे आपला आजचा हा व्हिडिओ। तर हे अशा पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये मंगळसूत्रेच्या याच्या तारीमध्ये आपला जो आपण पदर ओवलेला आहे एका साईडचा सोनेरी काळ्या मण्यांचा पूर्ण गाठून घेतलेला आहे, तो त्याच्यामधून घालून घेतलेला आहे। तर घालून झाल्यानंतर हे असा घालून झाल्यानंतर आपण त्याच्या शेजारी सर्व सोन्याचे काळे मणी जे आहेत ना, तर व्यवस्थित करून ते पदर त्याच्या शेजारी घेऊया आणि त्याच्या शेजारी पदर व्यवस्थित केल्यानंतर आपले सर्व मणी त्याच्या शेजारी ओढून घ्यायचे। तर ते मी ओढल्यानंतर सारखं तिकडं पळत होतं, त्यामुळं मी हाताचा दाब दिल्यामुळं आता हा मंगळसूत्र व्यवस्थित दाबला जात होता। नाही तर तो मी काय करायचे, मणी ओढल्यानंतर तो मंगळसूत्र पण
सारखा तिकडे पळत होता. तर मी मग म्हटलं दाबून धरा. तर दाबून धरल्यानंतर मग आपण जे मणी ओवली होते ना, तर ते मणी मागं घेतले होते. तर ते मणीच्या मंगळसूत्राच्या शेजारी ओढून घेतले व्यवस्थित छान, म्हणजे दोरा मागं पुढं न होता. तर हे आपले सर्व पदर व्यवस्थित ओढून घेतलेले आहेत. आता आपण हे जे टप्पे 5 बनवले आहेत मंगळसूत्राचे, 5 आपल्याकडे 10 गहू मणी होते आणि एका साईडने 5 गहू मणी घातले आणि त्याच्या शेजारी 2-2 सोन्याचे मणी घातलेले होते. तर हे आपलं मंगळसूत्र बनून तयार झालेलं आहे. तर किती छान बनून तयार झालेला आहे. जर तुम्हाला हा मंगळसूत्र जर आवडला गहू मण्याचा, तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्रायबर करायला अजिबात विसरू नका. म्हणजेच तुमच्यासाठी मी असे गहू मण्याचे, वेगवेगळे मण्याचे शॉर्ट लॉंग मंगळसूत्रे नवीन डिझाईनमध्ये घेऊन येत जाईल. तुम्ही जर आवडली असेल तुम्हाला ही डिझाईन, तर नक्कीच लाईक, कमेंट, सबस्क्रायबर करायला अजिबातच विसरायचं नाही. म्हणजेच तुमची मैत्रीण तुमच्यासाठी असे डेली छान मंगळसूत्र घेऊन येत जाईल. तर चला, बाय. तुम्हाला कसा वाटला हा मंगळसूत्र सांगा आणि बाय. परत भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपला आजचा हा लॉंग मंगळसूत्र गहू मण्याचं पहा आणि कसं वाटलं ते सांगा. तर बाय. चला, भेटूया परत.